मंडळी, माणुसकी म्हणून केलेली मदत सुद्धा अनेकदा खूप त्रासदायक ठरू शकते. कशी ते बघूया पुढील प्रहसनातून. आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या अतरंगी प्रवाशांना. तिकीट बोला. तिकीट. तिकीट. उधर गाली उधर. अरे बस मध्ये तुला अधूनमधून चढवून घेतो तर असं विरोध करशील. MS मंदिराच्या इथं काकडे विकताना जो अडकला होता तोच ना रे तू. अरे जवळच्या टप्प्यावरचा प्रवासी तू. तिकीट बोलेपर्यंत तो स्टॉप येतोय आणि विरोध करतोस. तुला एकच शिक्षा, हे सगळं संपेपर्यंत एक शब्द पण बोलायचा नाही. वासाड्या लय मारीन तुला सांगतोय. हा, उतरताना तिकीट घे. तिकीट. तिकीट. एक बनेनगर द्या. वासाड्याचं स्वप्न बघा काय था. बनेनगर. अरे एकाच्या नावाची साल काय झाली, सगळ्यांना डोहाळे लागलेले आहेत ना. बनेनगर. उकटाकी पैसे देऊ. पैसे दे. पैसे दे. तिकीट. ठीक आहे. सॉरी. तिकीट दे. घेतलंय. तिकीट अजून. हे भाऊ तिकीट घेतलंयस काय? मगाशीच घेतले मी. नाही ना. तिकीट. हवंय. घ्या. अरे बापरे, असं आहे. एक घ्या. हॅलो. वर करा ना. हा. काय बस. हॅलो. हो. अवरे काही कशाला करे. हॅलो. थँक्यू. अरे एवढे काय पाणी तर पाडलं. थँक्यू काय. आज माझ्या बायकोनी खायला काय दिले प्रवासात? केलं. प्रवासात हलकं फुलकं खायचं. हवंय. हा. घ्या. बायकोने दिले माझी. घ्या. काय हे? अरे बापरे, म्हणजे सोलून द्यायला लागेल तुम्हाला. तर हॅलो. केवढी काही करशील. किती दिवसाचा उपाय साहेब आला. हा. अरे हो, आता काय साल खाशील सगळे. हो. हा तुमचा कोण लागतो काका? हा कोण लागतो कोण तुमचा? जेलमध्ये चाललाय. काय केलं त्याने? सांगायला कोण लागतो तुमचा काका? हो तुम्हाला विचारतो काका कोण लागतो तुमचा तो? अरे माझा जावा लागतो. तुला काय करायचं वाचार का पत्ता तिकडे. हो बरोबर आहे. सासरा म्हणून एवढं केलंच पाहिजे ना. मानला या माणसाला पण. जावायला एवढं हातकड्या घातल्यात पण माणूस त्याची काय सेवा करतोय. मानला. चेते आता कुठे एसटी मध्ये जावं तिकडं. बरी आहेस काय? हाक मारले रोड मध्ये कशी येतेस तू? जनरल बोलायचं तिकडे बघ ना. बघ जावई गुन्हा करून जेलमध्ये चाललाय तरी सासरा त्याच्या सोबत आहे. नाही तर माझा सासरा 4 फणस मागितले तर बांधावरनं ढकलून दिलं मला. नाहीतर काय, एवढे फणस घेऊन कुठे जाणार आहे तो? खरं त्याला उड्या फणसावर बसवलं पाहिजे आणि ढकलला पाहिजे. माझ्या बाबांना बोलायची काय गरज नाही. हा बोलण्यासारखेच आहेत ते. पण मुळात कैदी आहे ना तो. त्याला जावई कशाला करून घ्यायचा? अरे वचार, तू माझा जावई नाहीच आहे. त्याने पाणी मागितलं, केलं मागितलं म्हणून मी दिलंय. काय बोलताय काका? आता मला मगाशी बोलला तो तुमचा जावई आहे म्हणून, आता बोलता नाही. वचार, तू 1000 चौकशा करतोस ना म्हणून मी उत्तर दिलं. तुम्ही सगळे शांत बसा आणि फायनल काय सांगतो ती नीट ऐका. हा माझा जावई नाही, मी ह्याचा सासरा नाही. जावई गुन्हेगार आहे ना, त्याच्या मुलं नातं लपवतोय हा माणूस. माणूस की राहिलीच नाही आजकाल.
नाही काय आहे, आपला माणूस किती चुकला ना तरी तो आपला माणूस असतो हे विसरायचं नसते. हा. नाही बरं या माणसाला चुकीचं आहे पण हा, पण यांनी कधीतरी त्यांना आवाज दिला असेल ना की जावे बाबू चहा पाहिजे का, पाणी पाहिजे का, विचारला असेल ना. नाही चुकीचं आहे. आता जावई गुन्हेगार आहे, मग अशाशी सोयरी जुलवायची कशाला? कशाला जुलवायची मला सांग ना. या माणसाला अक्कल नको या माणसाला. काय छान आवाज साड्या, तू कशाला माझी अक्कल काढतो साहेब? आणि मी माझ्या पोरीचं लग्न एका चांगल्या मुलाबरोबर केलंय, तो भला माणूस आहे. अरे तू तरी सांग ना वाचाऱ्या, आपले काय संबंध आहेत का नाही ते सांग ना त्यांना. मामा, संबंध नाकारायला गेला तर ह्या जगात कोणीच कोणाचं नाहीये. पण त्यांनी जोडलेल्या ऋणानुबंधाचं काय अरे करायचं? कुठला ऋणानुबंध चाललाय तुझा वाचाड्या? काय ते आहेस तू, काय त्यासारखं बोलताय? खैद्यासारखं बोल, असं बोल तसं बोल. त्यांनी तोंड दिलं, त्यांनी भाषा दिली, आपण फक्त बोलायची. आपण फक्त माध्यम आहोत, करता करविता फक्त तो आहे. हा कैदी कमी फिलॉसॉफर जास्त वाटतोय. काय जावई मिळाला तुम्हाला, एक नंबर जावई मिळाला. वा वा. अरे पण हा माझा जावई नायक आहे ना वाचाऱ्यानो. अहो मग तुम्ही बोलू नका ना. तुम्ही बोलायला लागले म्हणून हे सगळे बोलायला लागलेत. तुम्ही बोललेच नाही तर हे काय बोलणार आहेत? याला बरोबर बोललास न चुकता. कुठेही फंबल टाकला नाहीये. तुझी शिक्षा संपली, ताबडतोब तिकीट घे तुझा. हे घे चल पटकन. पैसे राहू दे, पैसे नाही जरी चालतील. वा मी शांत बस. ऐका ना, काय झालं? त्या कैद्याची भाषा ऐकलीत ना? एवढं चांगलं बोलणारा माणूस गुन्हा कसं काय करू शकतो? जावई सगळे चांगलेच असतात. जेवढी मस्ती आहे ना ती सगळी सासऱ्यांच्या अंगात असते. सगळं नाही. सगळे 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 त्यातले मी लिहून देतो. हे बारकं संत्र उभा आहे ना, यानंच काहीतरी घोळ घातला असेल. तो बिचारा चांगला आहे, त्याने सगळे यांची पापा स्वतःच्या अंगावर घेतलेत. लिहून घे बघ कसा दिसतो, श्यामळू. पण यांच्याकडे बघून वाटतंय हा तसं. यांच्या चेहऱ्याकडे बघून मला मगाशीच वाटलं होतं की यांनीच काहीतरी केलं असणार म्हणून. चेहरा बघून असं वाटतंय ना आत्ताच कोणाच्या तरी कोंबड्या चोरून आणलेल्या दिसतंय. काय झालंय? कोंबड्या चोर आहे मी? माझ्या चेहऱ्यावर कोंबड्या चोर दिसतो तुम्हाला? हे गप, आवाज नाही चढवायचा. गप, अजिबात नाही बोलायचा. तुझा जावई ऐकून घ्याल, मी नाही ऐकून घेणार. पण वत्सरून हा माझा जावई नायक आहे ना. खाली उतरवी ना. अरे पण हा माझा आवाज बांध. तुझा जावई गुन्हेगार आहे ना, मग आमच्या कशाला वरटतोस? ओ हवालदार साहेब, अहो तुम्ही तरी सांगा ना ह्याचा माझा काय संबंध आहे काय? काय झालं? अरे तुम्ही सांगा ना ह्याचा माझा काय संबंध आहे काय? नाही नाही, मी काहीच बोलणार नाही. मागच्या वेळेस मी असंच एका कायद्याच्या बाजूने बोललो, त्याच्या नातेवाईकांनी ती साक्ष म्हणून वापरलं. जे काय तासलाय साहेबांनी मला, तो कैदी सुटला बियाना. मी काय बोलणार नाही. आता हे बघा, हे तो तुम्ही तुमचं काय असेल तुमचं तुम्ही बघून घ्या तिकडे. सासरा जावाय मला काय सांगू नका. घ्या पोलीस पण यांना नातेवाईक समजतात आणि तुम्ही नाकारताय. जावेला काय माणूस आहेस रे, जावेला नाकारतोस? हे तर नायक आहे माझा जावईला. सांगितलं कळ कसं रे तुम्हाला? स्वार्थी माणूस आहे, एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे. खरं तर बेड्या ना ह्याच्या हातात पाहिजेत. आणि काय हो, हे बघा बाजूला होते ना, सासऱ्याचा गुन्हा अंगावर घेतलाय. चेहरा बघा, देव माणूस. अरे अशा माणसाचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे. नाहीतर काय? अरे पण तो माझा- गबस. अरे पण तो काय गबस. एक शब्द बोलू नकोस. काहीतरी काय हा माझा जावईच नाही यार, दुसरं लग्न झालेलं आहे ऑलरेडी. काका हे घ्या कार्ड घ्या. माझा मित्र वकील आहे. जावयाची जर केस लढायची असेल ना, याला फोन करा. एक नंबर वकील आहे, तुम्ही जिंकणार वन साइड. ऐका आत्ताच फोन करा, तो वकील लय भारी माणूस आहे. अरे पण वसाऱ्यानो हा माझा जावईच नाही तर मी ह्याच्यासाठी का केस लढू? अरे काय- अरे वसाऱ्या तू तरी सांग ना ह्यांना आपले काही संबंध नाहीत ते. मामा, त्यांनी जोडलेल्या ऋणानुबंधांचं आपण काय अरे करायचं? कुठला ऋणानो बंधू वसाऱ्या तुझं आलं ऋणानो बंधू त्यातला. अरे ह्यानी केलं मागितलं, ह्यानी पाहिलं म्हणून दिलं ना. एक माणूस की म्हणून मी ह्याला पाणी पाजलं. खरं तर माणुसकीचाच गळा दाबला पाहिजे. बाबा फुड काय तुझा? काय बोललास तू आता? काय बोललास? माणुसकीचा गळा दाबला पाहिजे. जागाला दाबीन. सासरा आहेस ना, असा वागशील त्याच्या बरोबर. हा मी तसाच वागणार, कारण हा माझा जावई नाही आहे. माझा जावई दुसरा आहे. मग हा का पहिला जावई आहे? अरे हा नायच आहे, तो वेगळा आहे, हा वेगळा आहे ना. कळलं कसं नाही तुम्हाला? मग हा दुसरा जावई आहे. अरे हा माझा जावईच नाही आहे. माझी मस्ती माझं चुकलं, मी ह्याला पाणी दिलं. ती म्हणतात ना म्हण आहे, केल्याने होत रे, केलं कुणाला दिलंच नाही पाहिजे. माझा प्रवास इथं संपला.
मला उतरायचं मी थांब, जातो. थांब, ए. नाही, थांब, थांब, थांब. गावात गाडी थांब, ए. अरे थांब, म्हणजे गाव पाडला, पळ. अरे थांबा रे माणसाचे यार, काय तुम्ही? वा 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 वा, खूप भारी संकल्पना, खूप छान परफॉर्म केलं, खूपच मजा आली. वा, बघूया हा सरसे काय म्हणतात. प्रसाद दा. रमेश ऍक्च्युली ना तू हाक मारल्यानंतर मूड येणार वाटतोस माहिती. पण त्यातल्या त्यात ते गोड कपल होतं आणि ते मस्त होतं. मोरे नेहमीप्रमाणे जबरदस्त. अरुण मस्त एनर्जी ॲज युजल. बारकं संत्र असलं तरी त्याचा स्वाद फार गोड होता. मजा आली. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. दत्तू, मला तुझं कौतुक आहे कारण तू लोकांना तू इन्स्पायर करतोयस आणि बने नगर असावं हा थॉट तुझ्यामुळे आलाय, लेखक आला आणि तुझं त्याच्यासाठी खूप कौतुक आणि असं इन्स्पिरेशन आपल्या टीममध्ये आहे याचा खूप आनंद आहे, कौतुक आहे. आणि बन्स, मला असं वाटतं की हे कुठेतरी पोचलंय आज युनिव्हर्समध्ये, ते होईल लवकरच अशी सगळे मिळून आम्ही आशा करतो आणि तुला खूप शुभेच्छा देतो. मस्त परफॉर्मन्स, सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूप आवडले. नेहमीप्रमाणे मला बसमधलं वातावरण आणि बसमधली माणसं यांच्याबद्दल खूप उत्सुकता असते आणि तशाच वेगवेगळ्या छटा असलेली माणसं कायम भेटतातही. आजही ती भेटली, तुम्हा सगळ्यांना भेटून मजा आली. मँडी, सुपर्ब अटेम्प्ट. मला असं वाटतं की वेगवेगळी कॅरेक्टर्स तुला दिली जातात, तुझ्याबरोबर एक्सपेरिमेंट होत आहे याचा अर्थ तू समजून घे आणि ह्याच रेटने पुढे जा. मजा आली. वा वा वा.